बदलापूरची घटना ताजी असतानाच नाशिकमध्ये देखील एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। इयत्ता 5वीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत खाजगी क्लासच्या शिक्षकाने अंगलट करून अश्लील चाले केल्याचा धक्कादायक प्रकार उपिंद्रन भागात घडला आहे। शिक्षकाविरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यामुळे पुन्हा एक प्रश्न निर्माण झाला आहे। शाळेत अशा प्रकारच्या घटना घडताना समोर येत आहे, त्यावर शासन कारवाई देखील करतं। मात्र आता खाजगी कोचिंग क्लासमध्ये देखील अशा प्रकारच्या घटना घडल्यामुळे खाजगी कोचिंग क्लासमध्ये देखील मुली असुरक्षित असल्याचं दिसून आलं आहे। खाजगी शाळा किंवा सरकारी शाळांमध्ये शासनाकडून लक्ष दिले जाते, मात्र खाजगी शाळे कोचिंग क्लासमध्ये सरकार किंवा शासन लक्ष देईल का, हा देखील मोठा प्रश्न उपस्थित केला झाला आहे। खाजगी क्लासमध्ये देखील आता मुली सुरक्षित नसल्याचं दिसून आलं आहे। यावर सरकार किंवा शासन लक्ष देईल का, हा देखील प्रश्न उपस्थित झाला आहे। महाराष्ट्र सहकारी कोचिंग क्लास आहे आणि या क्लासमध्ये पहिलीपासून ते कॉलेजपर्यंत मुलं मुलींचं कोचिंग लेखक, मात्र अशा घटनांमुळे मुली खाजगी कोचिंग क्लासमध्ये सुरक्षित आहे का, हा देखील प्रश्न निर्माण झाला आहे। या संदर्भात नाशिकमधील उपेंद्रनगर येथे ज्ञानेश्वरी क्लास हा एक खाजगी क्लास आहे। तेथील शिक्षक कृष्णा गजानन दहीभाते विद्यार्थ्यांना सायन्स व इंग्रजी शिकवतो, तर त्याची पत्नी गणित व इतर विषय शिकवते। गुरुवारी दिनांक 22 रोजी कृष्णा दहीभाते यांनी त्याच्याच क्लासमधील 5वीच्या 11 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थीची अंगलट करून अश्लील कृत्य केले। क्लास सुटल्यानंतर घरी गेल्यानंतर ही विद्यार्थिनी भेदरलेली दिसल्याने तिच्या आई वडिलांनी विश्वासात घेऊन विचारल्यानंतर आपण उद्यापासून क्लासला जाणार नाही असे तिने सांगितले। पालकांनी कारण विचारले असता क्लासच्या शिक्षकाने अंगलट करून अश्लील कृत्य केल्याची माहिती तिने दिली। तू तुझ्या घरी काही सांगितले तर उलट सुलट तुझीच तक्रार करेल असा दम या शिक्षकाने दिल्याचेही सांगण्यात आले। त्यामुळे या विद्यार्थिनीच्या पालकांनी शुक्रवारी सकाळी क्लासमध्ये जाऊन शिक्षकाच्या पत्नी ही बाब सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी प्रतिसाद न दिल्याने त्यांनी अंबड पोलीस ठाणे गाठत फिर्याद दिली। त्यानुसार क्लास चालक कृष्णा दहीभाते विरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। संशयाला रात्री अटक करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करीत आहेत। दरम्यान या प्रसंगी लोकशास्त्र न्यूजशी बोलताना अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी अधिक माहिती दिली। आपल्याकडे काल दिनांक 23/8/2024 रोजी एक गुन्हा दाखल झाला आहे 553/2024। तर त्याच्यामध्ये BNS सेक्शन 74-75 आणि त्याच्यामध्ये पोस्कोचं सेक्शन ॲड केलेले आहे 12 प्रमाणे। तर यामध्ये एक खाजगी क्लास चालक आहे, ज्ञानेश्वरी क्लास असं त्याचं सिडको। तर पती पत्नी दोघं नवरा बायको घरगुती क्लास चालवतात। तर त्याच्यामध्ये याच्यातला जो शिक्षक आहे कृष्णा उर्फ किरण गजानन दहीभाते, तर याच्यातील बळीत मुलगी दिनांक 22/8/2024 रोजी दुपारी 3:30 ते 6 वाजता ह्या बॅचकरता गेली होती आणि घरी शिक्षक एकटे होते, बाकी मुलं चालले गेले। तर तिला त्या शिक्षकांनी सांगितलं की तू फळ्यावर पोएम लिहून दाखव, आणि ती पोएम लिहित असताना त्याने पाठीमागून त्याला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला। तर आणि त्याला सांगितलं घरी हा प्रकार कोणाला सांगू नको, नाही तर तुला बघून घेईल। नंतर ती दिनांक 23/8 क्लासला जायला त्यांनी नकार दिला। आईने तिला विश्वासात विचारलं की का नाही जाते, तर तिने हा प्रकार सांगितला आईला। तर तत्काळ आईने 112वर कॉल केला। तर आम्ही सदर घटना कळल्यानंतर महिला उपनिरीक्षक उंडे मॅडम स्टाफ यांना तत्काळ आपण तिथं पाठवलं। मुलीला आपण विश्वासात घेतलं, समुपदेशन केलं, तिची तक्रार नोंद घेतली आणि तत्काळ आरोपीला आपण अटक केली याच्यावर। तर आपल्या आरोपीला आपण पुढच्या तिसरी रिमांडकरता कोर्टामध्ये हजर करीत आहोत, तपास चालू आहे। सध्या महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यातही अशा अपहरणाच्या ज्या घटना घडत आहेत, काय तुम्ही पालकांना तसेच काय नागरिकांना काय आव्हान करा? याच्यामध्ये आम्ही आता सगळ्यात महत्त्वाचं क्लास चालकांना आम्ही सांगणार की तुम्ही CCTV कॅमेऱ्याचा वापर करा। नंतर जे नोंदणीकृत क्लास आहेत त्यांची आम्ही पडताळणी करणार आहे आणि पालकांनासुद्धा ज्या ठिकाणी तुम्हाला सुरक्षित असं वातावरण आहे, जास्त समोर जातात अशा क्लासला टाकायचं आहे। आणि परिचित असे जे शिक्षक असतील त्यांना तुम्ही डेली जाऊन किंवा आठवड्यातून जाऊन भेटू शकता। लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, नाशिक।